आपण जे बोलत असतो त्याचं अनुकरण लहान मुलंही बरोबर करत असतात. आता ही माझ्या मेहुणीची 4 वर्षाची मुलगी, मी आता ब्लॉगिंग चालू केलं आहे, तर तिने मला आता कॉपी करायला सुरुवात केली आहे. आता एक मला व्हिडिओ आला आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, बघा आता. हे भाऊ माझा लाघव नाचतोय. हो भाऊ माझा नाचतोय. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आता आपली देवपूजा करून झालेली आहे. तर महाराज बघू शकता तुम्ही, आज महाराजांचं दर्शन देतो तुम्हाला सकाळी सकाळी. आणि आपण आपल्या तयारीला लागूयात आता पुढे. आज आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे. तर आपले नेहमीचे गुरुजी वैभव गुरुजी, त्याची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी दुसरे गुरुजी पाठवलेत आणि रुद्र आज पूजेला बसणार आहे. तर साधारणतः आपली पूजा थोड्या वेळ 15-20 मिनिटांनी चालू होईल. मग मी तुम्हाला त्यातले व्हिडिओ थोडेफार दाखवतोच. तर चला आधी घेऊया चहा आणि मग भेटूयात आपण. तर केळाचे कुंट बांधून घेऊ आपण आता. चला तर हा काल मार्केट यार्डवरनं हार आणला होता. तुम्हाला म्हटलं ते गणपती बाप्पांसाठी हार आवडला होता हा हार. आता असं तो 150 रुपयाला ठीक आहे, पण आता चालायचं, गणपती म्हटल्यावर 250 रुपयाला भेटणारच. तर चला हार घालूयात गणपती बाप्पांना आपण आज. ते आपले गणपती बाप्पा आपण नेहमी दगडूशेठच बसवतो आणि हे सगळं गणपती मूर्तीची जे काय वस्त्र वगैरे हे सगळं राहुलची कल्पना असते, सर्व जे काय असते ते. तर चला हार घालून घेऊ. तर बघू शकता किती सुरेख असा हार दिसतोय गणपती बाप्पांना. हा छान असा हार झालेला आहे. किती जरी नियोजन तुम्ही केलं, काही ना काही गोष्टी राहतातच. आता जसं काही तामण, ते तामणच नव्हतं, तर आणलं मावशीकडे जाऊन तामण. चला आता एक तामण आणलं, तिथलं की म्हटली आता 2 नारळ पाहिजे. चला गेलो नारळ आणायला दुकानात, पण आणले नारळ. सोपं काम नाही आहे, काही ना काही राहतं म्हणजे राहतंच. लक्ष्मी सुखसंपदां गंधा पांधमंगल्यांचास्तु अक्षताः पांतो आयुष्यमस्तु नेत्राभ्यामोदकोपस्पर्शः. तीर्थमाधव महागणपती स्मरणं च करिष्ये. परत हातावरनं 4 वेळेला पाणी सोडायचं. निर्विघ्नता सिद्ध्यर्थम आदौ महा कृष्णेन्द्रजामृतमानवेशनमृतमर्जंच्या हिरण्यंजदारदिनादिवज्जादिभरणपश्यन्न सूर्याय नमः. सूर्यमावाहयामि. इमं देवास्मतगुरुपद्म महदेक्षत्राय महदेज सुखकर्ता सुखहर्ता वार्ता विनाशी दुर्वी पुरवी प्रेम कृपादयाची. सर्वांगी सुंदर वटशेंदुराची घंटी जय केवाळ मुक्ता बाळा. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन सर्वेरा चंदनाची ओटी कुंकुम देशरा. हिरे जय मुक्त शोभ चौवरा रुंदी. देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन सर्वे मात्रे मन कामना पूर्ती. फलितं सर्वं दृढोक्तं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाच मनोरथः. यावत् भागीरथी गंगा यावत् देवो महेश्वरा यावत् प्रकाशिते भानु तावत् विजयी भव. धनं धान्यं पुष्पं पुत्रनाहुं शतसंवत्सरं दीर्घमायुः तथास्तु म्हणायचं. पूजा झाली नाही की लगेच बघा तिथल्या ह्याच्यात ठेवलेल्या ह्याच्यातली लगेच कॅडबरी उचलली आहे, गौऱ्यांना आणलेली. आणि बघा लगेच खाऊन मोकळा त्यांनी 5 स्टार. काय या पोराला बोलायचं आता, झालं लागला वेळासारखा करा. गणकवडीतील सुवर्णयुग मित्र मंडळाने डेकोरेशन किती छान बनवलं होतं बघा, पूर्ण फुलाचं डेकोरेशन होतं. तर आम्ही आता धनकवडीत आलो वर्षाकडं. हा रुद्र आणि सेम रुद्राची कार्बन कॉपी बघू शकता तुम्ही इथं. तर बघा, बोल बाळा. रुद्र सारखंच दिसतोय सेम, पाहू शकता तुम्ही. हा रुद्राला त्याने आवाज दिला. रुद्रनी पण लगेच वळून पाहिलं. पिक्चरमध्ये हिरो बघतो तसा आला आला. दोघं भावंड मिळून तिच्या बहिणीला रडवतात बघा हे दोघं. हा टुकू मुकू आणि हा रुद्र, आणि खाली आहे रुद्राचा भाऊ पलीकडं पार्किंग मध्ये. सुट्टी
सुट्ट्यांमुळं पोरं खूप दमली होती आणि बोर पण झाली होती. मग वनिता, वर्षा आणि आम्ही ठरवलं पोरांसाठी आता प्राणी संग्रहालय आणू किंवा 1-2-4 प्राणी आणूयात. तर आम्ही घेऊन आलो घोडे, उंट आणि हत्ती. तर तुम्हाला दाखवतोय बघा, दोघांसाठी घोडे, उंट, हत्ती आणलेले आहेत आणि खूप छान असते ते त्यांच्यावरती. अहो काय आता तुला काय, हा मग ते काय घोडे, उंट, हत्तीच आहे ना त्याच्यात. आणि माकडांची 2 कमी होती तर ही 2 आहेतच खेळायला माकड समोर समोर. एक श्लोक माकड आणि एक रुद्र माकड. तर अशी 2 माकडं पण आहेत आमच्याकडे खेळायला. हे भाऊ माझा लाघव नाचतोय. हो भाऊ माझा नाचतोय. कलर त्याला आता टाइम आहे दूध प्यायला. हे बघा सगळं, आता हे सगळं सामान घरी जाय आमच्या. आणि हे बघा माझं सामान. हे बघा सगळं दूध पोळी खालतोय. बंद कर. अशा मी खालतीये. गौऱ्या गेल्यानंतर घरातली ही जागा रिकामी वाटू लागली. तर आता वरचं सर्व आवरून झालेले, तुम्ही व्हिडिओ पाहिलाच आहे. गौऱ्या आता त्यांच्या घरी गेलेले आहे. तर वरचं घर खूप मोकळं मोकळं वाटतंय आता. चालायचं आता. पण एवढं मात्र खरं आहे की त्यांच्या पद्धतीने त्यांचा आनंद करून घेतला आणि जाताना त्यांनी आपल्यालाही चांगला आनंद देऊन गेला. आणि चांगल्या गोष्टी पण त्यांच्यामुळं झालेल्या आहेत. वनिता तर खुशच आहे, तिला पण बरंच काही नवीन गोष्टी देऊन गेल्या वनिताला गौऱ्या. चालायचं आता. तर आता मी अहमद येतोय, अहमद आणि मी चाललोय धनकवडीमध्ये साऊंड बघायला. तर चला तुम्हाला मध्ये आधी दाखवतो व्हिडिओ आम्ही साऊंडचा. तर अहमद आणि मी निघालो होतो गणपती बघायला मिरवणुका धनकवडीतल्या. आता आमचे राहुल शेठ सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या मित्राचा साऊंड लावला आहे कानिफनाथ मित्र मंडळाला ॲडमार्क, आणि त्यांचा पॉवर बोर्ड जाळाला वाटतं. आता आमचं राहिलं गणपती बघायचं काम वेगळं आणि राहुल शेट्टी लावलं आम्हाला काम वेगळं. आम्ही आलतो एन्जॉय करायला, पण आम्हाला लावलंय काम. अहमद रावांचं तोंड बघा तुम्ही. असे आमचे सामाजिक कार्यकर्ता राहुल शेट्टी. Every drop, every wobble, every thump is pure power, straight from the heart of the bass. This is the ultimate bass battle. No limits, no holding back. धनकवडीत गेल्यावर अहमदने केला निलेशला फोन आणि निलेश म्हणाला मी येतो ड्रोन घेऊ, आपण घेऊया ड्रोनने थोडे व्हिडिओचे शॉट. जसा निलेशने ड्रोन बाहेर काढला आणि फ्लाय केला की निलेशच्या भोवती लोकांची गर्दी रिमोटमध्ये ड्रोनने व्हिडिओ कसा दिसतोय बघण्यासाठी, आणि किती लोकांनी पण मजा. मग
every drop, every wobble, every thump is pure power, straight from the heart of the bass. This is the ultimate bass battle. No limits, no holding back. योगेश शेजुलकर. आपण व्हिडिओ काढायला घेतला आहे संपला. तर मित्रांनो आपण आता आलोय घरी. मिरवणूक उरकून आता जेवून घेऊयात आणि आपल्या आजच्या या व्लॉगला इथेच समाप्त करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट, शुभरात्र, धन्यवाद.